काय हो आई? काय झालं? काय नाही रे, वाट बघत होते समीरची. तुम्ही फोन केलात का त्याला? नाही. आत्ता करतोस फोन? हो, लगेच करतो. हॅलो रोहन, बरं झालं तू फोन केलास. अरे कुठे आहेस तू? आई केव्हाची वाट बघते तुझी. आणि तू का नाही फोन केलास? दे ना, आईला दे ना. हा, थांब जरा. समीर, अरे काय झालं? तासाभरात येतो म्हणून सांगून गेला होतास. आहेस कुठे तू? किती वेळ वाट? आई आई एक मिनिट, मला बोलू दे. अगं आई, मी केव्हाचा इथे उभा आहे. अजून विनोद आलेलाच नाहीये. हो का? मग त्याचा काही फोन वगैरे? नाही ना ग, आणि त्यांनी फोनही बंद करून ठेवलाय. बरं मग आता येतोयस ना? हा, मी थोडा वेळ वाट पाहतो. बरं ठेवू आई. हो हो. हो हाय. कम या. अरे वा, आज परत पंजाबी ड्रेस. म्हणजे त्या दिवशी साडी, आज पंजाबी ड्रेस. छान दिसतेस तू याच्यात. थँक्यू. आज पुन्हा घातलायस पंजाबी ड्रेस? आज काही विशेष? नाही, विशेष म्हणजे बसा ना तुम्ही. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंयस तू. नथिंग स्पेशल एक्झॅक्टली, पण आत कुठेतरी कधीतरी मी मुलगी असं जाणवतंय. त्यामुळेच असेल कदाचित. बाईपणा? आय डोंट नो, सायकोलॉजिकल असेल, पण आज वाटलं सलवार कमीज घालावा म्हणून. मग दॅट्स अ गुड साईन. बसा ना, पाणी आणते तुमच्यासाठी. हे पुस्तक मी आणलं. एक मिनिट. ऍक्च्युली एका वेगळ्याच दुकानात शॉपिंगला गेले होते. तिथे दिसलं म्हणून घेतलं. आता नक्की वाचावं लागेल मला. आणि मी काही सीडीज पण आणल्यात तुझ्यासाठी. अहो, एवढं सगळं कशाला आणलं तर? मला ऑकवर्ड होत आहे. अगं ऑकवर्ड काय वाटायचंय त्यात? आणि तितकं जर तुला ऑकवर्ड वाटत असेलच ना, तर मला एक गरमागरम कॉफी आण, म्हणजे फिट्टमपाट होऊन जाईल. काय ऑकवर्ड होत आहे म्हणून नाही, पण मला प्यायचीच होती कॉफी. सकाळपासून बाहेर आहे ना, केव्हाची तलफ झाली आहे कॉफी प्यायची. आत्ता कॉफी प्यायची तलफ आली आहे आणि आपण पिणार आहोत म्हणून ठीक आहे, पण असं जास्त चहा कॉफी घेत जाऊ नकोस. हा, उष्णता वाढेल अशाने. शहाळ्याचं पाणी पितेस ना? हो घेते ना, रोज घेते. आणि मीराने सांगितलेली औषधं? सगळं नीट सुरू आहे, अजिबात काळजी करू नका तुम्ही. देव करो आणि सगळं नीट हो. हे कॅट्स, चल मी निघतो. अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. हो सॉरी, मी ओळख करून देते. पुष्कर ही माझी मैत्रीण नमिता प्रधान. नमिता हा पुष्कर माझा मित्र. हो, आय सी. हाय नमिता. हॅलो. चल बाबा, मग निघायला लागेल. अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. या. चल बाय. बाय नमिता. बाय. 2 वर्षापासून ऑस्ट्रेलियात राहतोय. अधूनमधून येत असतो इंडियात. आज सकाळी चालला. मी निघते आता, उशीर होतोय मला.
अहो पण आपण कॉफी घेणार होतो ना. माझं तोंड ऑलरेडी कडू झालंय, आता काहीही गोड लागणार नाही. चल बाय. आईला काय बाई आहे ही, कुठून कुठे पोचते. शी. काय नाही. काय लिहितेस? बाई ग, घरात कार्य होणार म्हणजे अनेक गोष्टींच्या याद्या कराव्या लागतात. आपण घरच्या घरीच करतोय ना साखरपुडा. हो, जिचा साखरपुडा असतो ना तिची ओटी 5 फळांनी भरायची असते. अशा 5 सवाष्णी तरी लागतात. बाप रे, 5 बायका. तू नको का काळजी करू, होईल ते सगळं. तुला माहिती का अश्विनी, साखरपुडा हा लग्नाच्या आधीचा एक विधी आहे. वांगनिश्चय म्हणतात त्याला. मी फक्त दातार काकांना सांगितलं, चालेल ना? हो चालेल की, न चालायला काय. आणि किटी ती असेलच ना, आणि तिचा मित्र रोहन. नाही, ती दोघं नसतील. अगं दिवाळी आहे ना, म्हणून किटी कदाचित बदलापूरला जाईल आईबाबांकडे. नशीबच आहे त्या आईबाबांचं. हसू नकोस तिकडे तोंड करून. तू तो हँडमेड पेपर ठेवला ना तिकडे, त्याचा पुडा करून टाक. मुलाच्या हातात द्यायला लागेल ना साखरपुड्याच्या दिवशी पेढे भरून. वहिनी, तू आहेस म्हणून सगळं नीट होतंय माझं. माझ्या आईने जे जे करायचं ते सगळं तू करतेस. हाय मीता, कितीकडे गेली होतीस? आज लवकर आलास तू? हो, अगं मी आलो आणि तू गायब. मग कळ कितीकडे गेली आहेस. काय म्हणत होती किती? तू दिवाळीला 4 दिवस घरी आहेस ना? हो, 4 दिवस घरीच आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन येऊ पूजा करायला. किती म्हणत काय होती सांग ना. मी पटकन फ्रेश होऊन येतो. शुभ, थांब. नक्की काय झालंय मीता? तुम्ही सगळेजण सारखेच म्हणता ना की मी एवढ्या तेवढ्या गोष्टींवरनं टेन्शन घेते. कारण ज्या गोष्टी मला खूप वाटतात त्या तुम्हा सगळ्यांना एवढ्या तेवढ्या वाटत असतात. पण आज मी जे काही पाहिले ते तूच काय, अजून कुठल्याही व्यक्तीने पाहिलं असतं ना तरी सुद्धा त्या व्यक्तीला संशय आलाच असता. कसला संशय मीता? कसला संशय नाही, कुणाचा संशय. कुणाचा संशय आलाय तुला? सध्या माझ्या आयुष्यात किती एवढं दुसरं काही महत्वाचं आहे का? म्हणजे किटीनं असं काय केलंय? मी किटीच्या घरी गेले तेव्हा एक वेगळाच मुलगा तिच्या बेडरूम मध्ये होता. सो व्हॉट मीता? अरे ते किटीचं पर्सनल लाईफ आहे. किटीनं कसं वागावं हे पण तू ठरवणार आहे. अरे तो मुलगा तिच्या बेडरूम मधनं बाहेर आला. काय? मग मी काय मूर्ख आहे उगाच उगाच काहीही बोलायला? मीता, तुला मूर्ख कुणीच म्हणत नाहीये. हे बघ, मला तसं नव्हतं का म्हणायचं. पण काय आहे, तू खूप इमोशनल आहेस. बरेच निर्णय डोक्यानं नाही मनानं घेतेस तू. मी तुला सांगते आता काय झालंय. आता तू तुझ्या डोक्याने विचार कर आणि ठरव. मी आणि किटी तिच्या घरी बाहेर गप्पा मारत असताना तो मुलगा तिच्या बेडरूम मधनं बाहेर आला. अगं पण तेव्हा किटी आणि तू बाहेर होतात ना. ऑब्व्हियसली. अरे पण मी तिथे पोहोचण्याआधी ते दोघं जण एकत्रच होते ना घरात, एकटेच. किती वेळ कोण जाणे, आणि तेही तिच्या बेडरूम मध्ये.
पण ते दोघं बेडरूम मध्ये एकत्र होते याची खात्री आहे का तुला? नाही, पण ते दोघं जण एकत्र बेडरूम मध्ये नव्हते याविषयी तुला खात्री आहे? अगं हे सगळं काय बोलतोय आपण मीता? आय नो शुभंकर, मला माहिती आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. हे बघ शुभू, आपल्या घरात अशी कधीच डिस्कशन झालेली नाहीये. शुभंकर, मला मान्य आहे एखाद्या मुलीच्याच काय कुठल्याही व्यक्तीच्या अपरोक्ष त्याच्या कॅरेक्टरविषयी बोलणं हे असभ्यपणाचं आणि असंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि तुला एक कळतंय का, किटी बद्दल आपण एक्झॅक्टली हेच करतोय. कारण तिच्या खाजगी व्यवहाराशी आपण आपलं खाजगी आयुष्य बांधून घेतलंय म्हणून. अगं पण किटीला तिची जबाबदारी कळत नसेलच का? तिच्या वागण्यावरून तरी तसं वाटत नाहीये शुभंकर. तुला माहितीये त्या मुलाने तिला घरातून बाहेर पडताना मिठी मारली, माझ्या डोळ्याने पाहिलंय मी. फक्त मिठी मारली म्हणजे झालं का सगळं? जग कुठे चाललंय मीता, आणि अजून तू याच. शुभंकर, प्रेग्नन्सी कन्फर्म होईपर्यंत तरी मग तू गेलास नाहीस का विनोदला भेटायला? गेलो होतो ना. फार विचित्र आहे का तो? हो, अरे दादा पण सांगत होता. त्या दिवशी अचानकच घरी आला, नीट काही बोलला पण नाही. उगाच थातूर मातूर काहीतरी बोलत होता, उडवा उडवीची उत्तरं देत होता. मला तर भेटलाच नाही तो. म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहत थांबलो होतो. आशा आलेच नाही. फोन केले ना, 50-60 कॉल केले त्याला. फोन बंद, अजूनही बंद आहे त्याचा फोन. काय गडबड असेल रे? मला तर एकच भीती वाटते. कसली? मला मदत करण्याच्या नादात विनोद एखाद्या संकटात तर. नाही नाही नाही, त्याच्या कंपनीतच काहीतरी प्रॉब्लेम झाले. तुला काय माहिती? नाही म्हणजे झाला असेल. आपण जालन्याला गेलो होतो ना, तेव्हा इथल्या पेपरमध्ये बातमी आली होती. दातार काकांनी सांगितलं मला. कसली बातमी? त्याच्या कंपनीतल्या कोणा एका बॉसच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली म्हणे. पण मग त्यात विनोदचं काहीच? अजिबात नाही. कारण मी जेव्हा मिडास फायनान्सचं नाव घेतलं ना, तेव्हा दातार काकांना ही बातमी आठवली. तेही म्हणाले की यात आपण काळजी करण्यासारखं काहीच नाही. विनोदचाच फोन आहे. हॅलो विनोद, अरे कमाल करतोस तू. अरे ऐक जरा, फार वेळ थांबला होतास का तू? अरे नाही नाही, एक इमर्जन्सी आली म्हणून फोन बंद ठेवला होता. अरे आता येऊ का मी? नाही नाही आता नको. अरे मी दिवाळीसाठी गावी चाललोय जालन्याला. अरे पण भेटायचं कशासाठी होतं? अरे आपण ते नंतर बोलू ना, मी आल्यावर. अरे पण तोपर्यंत मी अमेरिकेला निघून गेलेलो असेल. नाही नाही काही हरकत नाही. आणि बघ, तेवढं महत्वाचं काही बोलायचं नव्हतं रे. हा काहीच प्रॉब्लेम नाही. अरे पण मग फोनवर बोल ना. हे बघ, मी आता थोडा घाईत आहे, नाहीतर बोललो असतो रे. हा चल बाय. काय माणूस आहे, बंद केला फोन. बंद केला? अरे पण म्हणाला काय? काही एवढं महत्वाचं नाहीये म्हणाला. आशू, काहीतरी प्रॉब्लेम आहे. नक्की? तो नाही म्हणतोय ना, मग तू कशाला टेन्शन घेतोयस? तो नाही म्हणतोय ग, का कोण जाणे. मला वाटतं तू खोटं बोलतोय. आत्ता जायचं का त्याला भेटायला? नाही, तो जालना निघालाय दिवाळीसाठी. बघ, त्याला जर टेन्शन असतं तर तो दिवाळी साजरी करायला जालन्याला गेला असता का? नसता ना गेला? नसता गेला. तू उगाच घाबरू नको रे. तसं नाही का आशू, अगदी निघायच्या वेळी काही भलतं सलतं नको व्हायला. काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. माझ्या बोलण्यावर विश्वास आहे ना तुझा?
अरे मिहीर आलास तू. आणि काय रे, केवढा हा धटिंगणपणा. मोडले असते मी म्हणजे. आता म्हातारी झाले मी. नाही, तू म्हातारा नाही व्हायचंस. हा, करेक्ट. आजी कधीही म्हातारी होणार नाहीये. तुला दिसते का आजी म्हातारी झालेली? 2 लहान मुलं बोलत असताना तेव्हा मोठ्यांनी बोलू नये. हो का? बर, तू मला उत्तर दे. तू त्याच्याकडे लक्ष नको दे. मला सांग, हॉस्टेलमध्ये दंगामस्ती करतोयस ना? हो, पण आजकाल माझी मस्ती कमी झाली आहे. का बरं? मी मोठा झालोय ना. ओ, हे फार छान झालं. पण दंगामस्ती का कमी झाली? खूप दंगामस्ती करायची. भरपूर भांडणं, पळापळ सगळं करायचं. पण हे आमच्या मिलिटरी स्कूलच्या टीचर्सना कळत नाही ना. तू येतेस का आमच्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून? आपण खूप मजा करूया. मामा, मामा. अरे वा, कॅप्टन मिहीर पुरंदरे आलेत. कॅप्टन नाही, मेजर. लास्ट इयर कॅप्टन होतो ना. अरे हो. अरे वर्षाला रँक वाढते याची. मला असं वाटतं हा 7वी 8वीत जाईपर्यंत बहुतेक फील्ड मार्शल होतोय आणि माझंच कोर्ट मार्शल करतोय. मी आलोय, मीता मामीला कळलं नाही का? अरे ती आतमध्ये आहे, जाऊन भेट ना तिला. खुश होईल ती. जा जा. अरे नमिता कुठे? नाही म्हणजे तब्येत ठीक आहे ना तिची? काही प्रॉब्लेम नाही ना? एनिथिंग सिरियस? अरे नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. शी इज ओके. शुभंकर, तुमचं काही बिनसलंय का? नाही ग मा, काहीही झालेलं नाहीये. अरे मग मिहीरचा आवाज ऐकून मीता बाहेर कशी नाही आली? आता मला काय माहित. ती काहीतरी फिल्म वगैरे बघत असेल आतमध्ये. ठीक है, मैं जाके देखता हूँ माजरा क्या है. अरे नको 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 पलाश, तुला सांगू का, आता तिची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण तिचं औषध आलंय आता. अरे मिहीरला पाहिलं ना म्हणजे ती गॅरंटेड खुश होणार. मी जे आता विचारेन त्याचं उत्तर फक्त डोळ्यांनी देशील. आता जेवताना मला भरवशील. सुट्टी तिथे राहायला घेऊन येशील. वॉकला जाताना बरोबर नेशील. रोज एक नवीन स्टोरी सांगशील. समुद्रावर वाळूचं घर बनवून देशील. मिहीर आता बस ना. वाळूचं घर हो म्हण. ओव्हर. अगं पिल्लू, कधी आला तू? आणि घोड्या, आता काय तुला भरवायला लागेल? एवढा लहान आहेस तू. तू माझे पापा घेतेस, आजी पण घेते, म्हणजे मी अजून लहानच आहे. पिल्लू आहेस रे तू माझा. मग चल आपण कांदे बटाटे घेऊया. पिल्लू एवढा नाही आहेस की तुला आता कांदे बटाटे घेऊन फिरीन. आता तू मोठा झालाय. तुम्ही मोठी आम्हाला कन्फ्यूज करून टाकता. कधी म्हणता मी छोटा, कधी म्हणता घोडा झालाय. हो का? पण मला असं वाटतं तू घोडा नाही, तू चांगला तर बोकोबा झालायस. त्यामुळे तुला मी तर माऊ नाही, बोकोबा असं म्हणणार आहे. म्हणजे तू माझे लाड नाही करणार? हे कोणी सांगितलं तुला? मला कळलंय, तुझ्या बाळाला की तू माझे लाड नाही करणार. असं होईल का कधी? तुला माहितीये, तू माझं पहिलं बाळ आहेस. एक काम करूया, आपण दोघं जण मिळून त्या बाळाचे लाड करायचे. कसं वाटलं? खरंच? खरंच. ते छोटं छोटं मऊ मऊ असताना तू मला त्याला घ्यायला शिकवशील? हो, एकदम सोपं असतं ते. आणि माझा बोकोबा हुशार आहे ना, तर पटकन शिकेल सगळं.